ह्याव या शब्दाचा वापर करणे किंवा ह्याव हा शब्दाचा वाक्यामध्ये सराव करणे आपण पाहूया. आपण आता ह्यावचा अर्थ कडे, ला, जवळ अशा काही काही वाक्यात ह्यावचा अर्थ कडे होतो, काही वाक्यात ह्यावचा अर्थ ला होतो, काही वाक्यात ह्यावचा अर्थ जवळ होतो. तर एका आपल्याला जर एक वाक्याचा सराव केला तर आपल्याला त्या वाक्यानुसार अनेक वाक्य तयार करून आपण ह्याव वापरणे, ह्याव हा शब्द वापरण्याचा आपण सराव करू शकतो. आणि मुलाला ह्यावनं तयार होणारे वाक्य सहजपणे बोलताना, कम्युनिकेशन करताना ते वापरता येतील. म्हणून हा आपण ह्यावचा वापर हा घेऊया. तर ह्यावचा अर्थ आहे कडे, ला, जवळ. चला पाहू आपण वाक्य आता. आय हॅव अ पेन. आता अ पेन माझ्या जवळ पेन आहे, माझ्याकडे पेन आहे, काही चालेल. माझ्याकडे पेन आहे, माझ्याजवळ पेन आहे. आय हॅव अ बुक. आता अ बुक हा शब्द बदलायचा, अ पेन जागा अ बुक घ्यायचा. आय हॅव अ पेन, आय हॅव अ बुक, आय हॅव अ पेन, आय हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक आहे. तर त्यानंतर अ बुकच्या जागेवर अ नोटबुक घ्यायचं. तर अ नोटबुक वापरून आपण तिसरं वाक्य तयार करू. आय हॅव अ नोटबुक. माझ्याकडे वही आहे, माझ्या जवळ वही आहे, असं त्याचा अर्थ घेता येईल. जवळ घ्या किंवा कडे घ्या. ला सुद्धा होतो, पण नंतर पाहू, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू ला कधी होते. आय हॅव अ पेन्सिल. माझ्याकडे पेन्सिल आहे. आता नोटबुक, अ नोटबुक जागा आपण काय केलं, अ पेन्सिल घेतलं. अ पेन्सिल हा शब्द बदलत राहायचे आणि आय हॅवचा सराव करायचा. आणि जेवढा तुम्ही सराव करता तेवढं तुम्हाला वाक्य बोलताना तुमच्या दैनंदिन जीवनात सुद्धा तुम्ही ती वाक्य सहजपणे भाषामध्ये किंवा कम्युनिकेशन करताना तुम्ही ती वापरू शकता. आय हॅव अ स्कूल बॅग. आता इथं अ पेन्सिल काय केलं, आय हॅव अ स्कूल बॅग. आय हॅव अ स्कूल बॅग. माझ्याजवळ दप्तर आहे किंवा माझ्याजवळ शाळेची बॅग आहे. दप्तर आहे किंवा शाळेची बॅग आहे. अशा प्रकारे तुम्ही पुढची वाक्य आय हॅव ह्या अ पेन जागा बदलून आय हॅव अ मोबाईल, आय हॅव अ बायसिकल, आय हॅव अ बाईक. अशा प्रकारे आपण अनेक वाक्य आपण मनानं असे काही बरेच मुलं आय हॅव ही शब्द बदलून 100 200 वाक्य तयार करतात आणि मुलं सराव करतात. तर फक्त काय करायचं, अ पेन, अ बुक, अ नोटबुक, अ पेन्सिल, अ स्कूल बॅग, अ मोबाईल, अ बाईक. अशा प्रकारे आपण ॲक्च्युअली शब्द बदलून अनेक वाक्याचा सराव आपण करू शकतो. तर आपण आज आय हॅव, आता ह्याव याचा वापर करून आपण शिकलो. आयच्या पुढं ह्याव लागतं, आय हॅज होत नाही, तर आय हॅव होत आहे. हे प्रथम पुरुषी एकवचनी आहे आय. तर प्रथम पुरुषी एकवचनी असूनही आय पुढं आपण ह्याव वापरतो. तर नंतर जेव्हा ह्याच कधी वापरायचं, अनेक वचनाला काय वापरायचं ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण. ओके.